माझ्या भारतातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आम्हाला खोटे खोटे आश्वासन का दिले आणि खोटं बोललंय, जनतेला लुबाडलंय प्रधानमंत्री मोदींनी। भाई बराक ओबामा सारखा प्रधानमंत्रींनी बोललेलं की आम्ही बाहेरच्या देशामधून स्विस बँक मधील काला धन वापस घेऊन येणार, पण जो लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, इतने भी हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए भी मिल जाए। ते अजून वापस आलं नाही, पण ते दुप्पट तिप्पट 4 गुणा वाढत चाललंय। म्हणजे तुम्ही बघू शकता की करप्शनच्या मामल्यामध्ये आपल्या भाई बीजेपीचा फुल सपोर्ट आहे। म्हणजे तुम्ही दाबून करप्शन करा, कालाधन वाढवा, वापस आणायच्या गोष्टी केल्या पण वापस आणणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे भाई ते बोललेले किती महंगाई आहे, किती काय आहे, भाई महंगाई घंटा कमी झाली नाही। जिथे महंगाई कम करेंगे कहा था ना, झूठ बोल रहा है। तो गैस हो, पेट्रोल हो, डीजल हो, हर प्रकार से महंगाई बढ़ रही है कि नहीं बढ़ रही है। सिलेंडर 400चा होता 800 झाला, पेट्रोलचे प्राइस वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या। त्यांनी आश्वासन दिलेलं आम्ही या सगळ्या गोष्टी कमी करू, पण कमी नाही झाल्या, कुठेतरी वाढल्या। म्हणजे खोटारटी गोष्ट केली। आणि खरं बोलतोय की मला आज असं लाज वाटते की भाई माझ्या देशातील प्रधानमंत्री मला खोटं म्हणजे जनतेला खोटं बोललं, जनतेला लुबाडणारा प्रधानमंत्री आहे। भावांनो, खरंच जे जनतेच्या मनातलं आहे, मी जे अनुभवलंय मी ते सांगतो। मी खूप जबरा फॅन होतो, अंधभक्त ज्यांना आता म्हणतात, पण ती भक्ती माझी तुटून गेलेली आहे।